वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। जगदीप क्रीडा मंडळ, खुंटवली गाव, अंबरनाथ पश्चिम उपस्थित समस्त गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे। आपली धरणी माता आणि मनुष्य यांच्यातील ऋणानुबंधांवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप म्हणजेच आपली माती आपलीच माणसं। काळ्या मातीत मातीत जीवन चालते, जीवन चालते, जीवन चालते। आजोबा आजोबा, हे तुमचं फेवरेट सॉन्ग आहे ना? नेहमी मोठ्या आवाजात ऐकत असता म्हणून विचारलं। होय बाळा, हे गाणं म्हणजे नुसतंच गाणं नाहीये बरं का, आम्हा शेतकऱ्यांची आणि काळ्या आईची कहाणी आहे ही काळी माती म्हणजे आपल्या सगळ्यांची आई आहे। आपल्या सगळ्यांची आई कशी? कारण आम्ही तर मुंबईत राहतो। ये बाळा, बस इथे। आज मी तुला आपलं आणि आपल्या भूमातेचं नातं समजावून सांगतो। चालेल। होय, आपला भारत देश म्हणजे संपूर्ण जगाच्या नकाशावरील एक अग्रगण्य कृषीप्रधान देश। विविधतेत एकता हीच आपली ताकद। निरनिराळी राज्य, भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीही निरनिराळी आणि कृषी उत्पादनही निरनिराळच, मात्र माध्यम एकच, आपली धरणी माता। मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती। भारतातील राज्यांचा विचार करता एखादं राज्य गहू उत्पादनात अग्रेसर, तर एखादं तांदळाचं कोठार, तर एखादं राज्य डाळींसाठी प्रसिद्ध। कृषी उत्पादनांची देवाणघेवाण देशाच्या कानाकोपऱ्यात कृत्रिम सीमारेषांना पार करत केली जाते आणि म्हणूनच व्यवहारापुरतं का होईना, पण माणसं माणसाशी जोडली जातात, बांधली जातात आणि नकळत मनानेही जुळली जातात। आपण विचारही करू शकत नाही अशी ही किमया साधली आहे आपल्या धरणी मातेनं। शेतात राबणारा संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी, किसान। ग्रामीण भागात शेती हाच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होय। आपल्या देशातील बहुसंख्य शेती ही पारंपरिक पद्धत आणि निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असते। शेतीस पशुपालन, दुग्ध व्यवसायांसारख्या जोडधंद्याची साथ असणं ही काळाची गरज आहे। शेतात घाम गाळणारा शेतकरी शेती उत्पादनाचा खर्च आणि मिळणाऱ्या हमी भावातील फरकाने कर्जबाजारी झाला। त्यातच दरवर्षी वाढत चाललेला शिक्षण आणि आरोग्य सेवेवरचा खर्च, यामुळे शेतकऱ्याचे कुटुंब मानसिक तणावाखाली दबले जात आहे। याचेच पर्यावसन शेतकऱ्याच्या आत्महत्येत होते। हातात नांगर धरून अनवाणी काळ्या मातीत चिखलात चालणारी पावलं आज आपल्या मागण्या मान्य करण्याकरता कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून हातात झेंडा घेऊन मुंबईपर्यंत येऊन पोहोचली। खरंच ही शर्मेची बाब आहे, तुम्हा आम्हा सर्वांसाठीच। सत्तेची कावीळ झालेल्या डोळ्यांना उजाडलेलं शिवारही हिरवगार दिसतं। ही झाली राजकीय खेळी, पण तरीही आपल्या अन्नाच्या कणाचा दाता उपाशी राहता कामा नये। धरणी मातेची मनोभावे सेवा करणारे हात बळकट करायलाच हवेत। स्वतः शेतकरी विकत असलेला शेतमाल, भाजीपाला हा कोणताही भाव न करता खरेदी करा, हीच त्या धरणीपुत्राला आपली खरी मदत असेल। भूदल, वायू आणि नौसेना ही तिन्ही दले मातृभूमीच्या रक्षणाकरता सदैव तत्पर असतात। बर्फाळ प्रदेश असो किंवा वाळवंटी विषम हवामान, यामध्ये देखील आपल्या सीमेचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे आणि कर्तव्य पार पाडणारे आपले भारतीय जवान। पूर परिस्थिती असो वा दहशतवादी हल्ला, अशा संकट समयी सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून येतो तो भारतीय जवान।
आपल्या सेनेचे शिस्तबद्ध आणि लयबद्ध संचलन म्हणजेच परेड आपल्या देशाची शानच होय. आपल्या कुटुंबापासून दूर मातृभूमी रक्षणार्थ आपल्या जीवाचे बलिदान देणारी वीर जवानांची परंपरा ही भारत मातेची देणगीच म्हणावी लागेल. आज आपण आपल्या घरात शहरात मुक्तपणे वावरतोय, सुरक्षित आहोत, हे आपल्या वीर अमर जवानांचे आपल्यावर उपकारच आहेत. भारत माता की जय असं म्हटल्यावर ज्याच्या अंगावर रोमांच उभं राहतं तो भारतीय जवान. अशा जवानांना जन्म देणाऱ्या असंख्य मातांना आमचा मानाचा मुजरा. निसर्ग सौंदर्यानं बहरलेली छोटी छोटी खेडेगावं हा भारताचा वैभवशाली इतिहास. मोठमोठी जंगलं, हिरवीगार वनराई यांच्या सानिध्यात वाढणारे पशुपक्षी, वन्य प्राणी, जलचर प्राणी नैसर्गिक समतोल राखण्यास मदत करत असतात. जंगलात उपलब्ध होणाऱ्या दुर्मिळ वनौषधी, निरनिराळ्या प्रकारची फुलं, शुद्ध आणि ताजी हवा आणि पाणी ही झाली आपली वनसंपदा. मात्र काळानुरूप माणसाने आपल्या गरजेपोटी निसर्गाचा ऱ्हास करीत या जमिनीवर टोले जंग इमारती उभ्या केल्या. जमिनीची धूप थांबवण्याच्या वृक्षांची जागा अनधिकृत इमारतींनी घेत नदी नाले यांचे पात्र अरुंद करीत महापुराला निमंत्रित करत आहेत. पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत, वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले डोंगर शासकीय नियम धाब्यावर बसवून पोखरण्यात येत आहेत. सुरुंग लावून डोंगर फोडताना परिसरातील गावांना हादरा बसतो, घरांची पडझड होते. अधिक पैसे कमवण्याच्या लालसेपोटी राजकीय वरद हस्ताने विकासाच्या नावाखाली दगडखाणींचं काम राजरोसपणे चालू असतं. मात्र हे सगळं करत असताना आपण आपल्या भूमातेला दुखावत असतो, याचंच आश्चर्य वाटतं. पाणी प्रश्न हा केंद्रबिंदू मानून बांधकाम व्यावसायिकांनी पाणी कपातीवर एक जालिम उपाय शोधून काढलाय, तो म्हणजे बोरवेल. याच बोरवेलच्या आधारे आपल्या दैनंदिन गरजेसाठी दररोज आपल्या भूमातेच्या गर्भातील लाखो लिटर पाणी उपसतात. परिणामतः जमिनीची भूजल पातळी खालावते, जमिनीचं तापमान वाढतं. उष्म्याने हैराण झाल्यावर यावर्षी कडक उन्हाळा आहे असं म्हणून निसर्गाच्या नावाने खडे फोडायला आपण मोकळे. मात्र याला अपवाद आहेत. जलमित्र, पर्यावरण मित्र, पाणी फाउंडेशन, मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम ही प्रणाली अंमलात आणली गेली. सदर प्रणालीत प्रत्येक इमारतीच्या टेरेसवर पडणारं पावसाचं पाणी वाया न घालवता पाईपद्वारे इमारतीच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या स्टोरेज टँकमध्ये जमा करण्यात येतं. पावसाचे वाया जाणारे पाणी शौचालय, बागकाम इत्यादी करता येतो. पर्यायाने भूमातेची भूजल पातळी समतोल राखण्यास मदत होते. मुंबई महानगरपालिकेने नवीन इमारतींसाठी ही प्रणाली बंधनकारक केलेली असली तरी सुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून ही प्रणाली आपल्या गृहसंकुलात बसवून घेण्याची जबाबदारी आपण पार पाडायला हवी. मित्र हो, अशी आहे आपली काळी आई, भूमाता, जननी. आपलं आयुष्य याच धरणीवर आपण जगतो. माणसाच्या अनेक पिढ्या याच मातीने जोपासल्या. या मातीने आपल्याला भरभरून दिलंय. तिने आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे आपल्याला सांभाळलंय आणि मग तिच्या सेवेची, रक्षणाची जबाबदारी एकट्या शेतकऱ्याच्या आणि त्या सैनिकाच्या खांद्यावर का? आपण आपला वार्षिक प्रॉपर्टी टॅक्स भरून तिच्या जीवनरूपी ऋणबंधनातून मुक्त होऊ शकतो का? पण आता वेळ आली आहे ती कृती करायची, तिची होणारी धूप थांबवायची. नाहीतर येणाऱ्या पिढीला माती म्हणजे काय ते शाळेतील प्रयोगशाळेत दाखवायची वेळ शिक्षकांवर येईल. असाच निसर्गाचा ऱ्हास होत राहिला तर महाप्रलयाचा दिवस दूर नाही. म्हणूनच आज आपण वचनबद्ध होऊया. या गणरायाच्या साक्षीने आयुष्यात एक तरी झाड लावूया आणि ते जगवूया, पर्यावरण वाचवूया.
आपल्या भूमातेला सुजलाम सुफलाम बनवूया. भारत माता की बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो.